बुरुंडी दापोली मार्गावर गुरे वाहतूक करणारा एक टेम्पो नागरिकांनी पकडल्याने दापोलीत गुरुवारी रात्री उशिरा वातावरण तंग झालं होतं। सणासुदीच्या दिवसात गुरांची वाहतूक करणारा हा टेम्पो पकडल्याचं कळताच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिस्थिती संयमाने हाताळत नागरिकांना शांतता पाळावी असे आवाहन यावेळेस त्यांनी केले। टेम्पोमधून 3 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। त्यांनी सगळं कबूल केलं का नाही की अमुक देणार होतो आपण टीम रवाना केलेली आहे त्याला गेलो त्याच्यावर लक्ष सांगितलेलं पण काय दाखवला त्या पाडा आहे ना वरका गुरण पाळगायला निघतो। अच्छा आता तिकडनं तर घेऊन आला असेल। हां आणि हा बैल घेऊन झाला बैल आणि ही गाय तिकडनं आणलेली आहे। बैल गाय इकडनं घेतला नाही। हां 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 अशी शाळा आहे। मोबाईल लागतो साहेब जो ज्याला तो देणार आहे त्याला घेऊन येणार आहे। काय पहिलं त्याला घेऊन बोलणार साहेब मी बोलत त्याला घेऊन एकाने बोला रे एकाने बोला आता तुम्ही सगळ्यांनी शांतता राखा आपापल्या घरी जा आम्ही आपली कायदेशीर कारवाई करतो। आपले सचिनजी गायकवाड त्यांना सगळे सांगितलेले आम्ही आता टीम रवाना करतोय। ज्या ठिकाणी आरोग्य असेल तिथून आम्ही ते सूचना सर त्यांनी याच्या अगोदर पण विकलेले आहेत त्याचे सगळे एव्हिडन्स आहेत पैसे घेतलेले जे एव्हिडन्स आहेत ते सगळे तुम्ही त्याच्यावर सगळं झालं पाहिजे साहेब। जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी ह्या विषयामध्ये एकत्रच राहायचं आहे। दर्शनचं कोणाचा बेल गेलेला तो आनंद काय नाव आनंद केळसकर आनंद पूर्वी आनंद केळसकरांचा पण गावातून बऱ्याच जणांची गुरं गेलेली आहेत। आनंद केळसकर नाव सांगतो तुम्हाला मी। तो पण सर्व तपास होईल आणि आता याच्यापूर्वी कुठं कुठं विकले गेले कुठून घेतले तो सर्व तपास केला। काही जण तिथे असे बोलत होते हा बऱ्याच वेळा प्रकार चाललेला आहे। साहेब तो यांना विकणारा तो पण आणि आता ज्याला विकत होते तो पण बदलून येतो म्हणजे डाऊट यायला का आम्हाला विकणाऱ्याशी काय कॉन्टॅक्ट झालाय का? अजून काय नाही झालंय साहेबांची टीम गेले तो अजून आलाच नाही। आपलं खराब आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी जर शांतता राखली तर आम्ही तपासही चांगल्या पद्धतीने करू शकतो। आपल्या दापोली ते शांतताही आपण कायम ठेवू शकतो। हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे। तुम्हाला सगळ्यांनी विनंती की तुम्ही शांतता राखा आणि आम्हाला कायदेशीर कारवाई करूया। सर्वांवर कायदेशीर कारवाई होणार। भाऊ आहे सचिन गायकवाड आहे तोपर्यंत इथे बाजूला देवळात आम्ही 4-5 जण बसतो आणि साहेब लाडगरला पण पाठवा ज्यांनी याला गुरं दिली त्या माणसाला पण आणायला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।